हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? आणि हो, शुभ सकाळ. आजचा वार जो होता तो रविवार होता आणि एक दिवस म्हणजे व्हिडिओ आला नाही काल. खूप साऱ्या जणींनी मिस केलं. पण हो, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधूनच देते. भले झालेले आहे, पण तुमच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे. पण तुम्ही माझे गुरु आहात. जसं मी काल कम्युनिटीला पण बोललेले आहे, की प्रत्येकजण जो ज्याच्या त्याच्या आयुष्यात शिकवत राहतो, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पाठीमागे उभे राहतो, तो त्याचा गुरु असतो. मग ते कुठली आपली नातेसंबंध असू दे, मित्रमैत्रिणीचा असू दे किंवा कुठलंही काही असू दे. अगदी नवरा-बायकोसुद्धा एकमेकांचे गुरु असतात. तशीच माझी यूट्यूब फॅमिली गुरु आहे आणि सध्या जे काही सुरू आहे ना या वातावरणामध्ये, माझ्या पाठीमागे खूप साऱ्या माझ्या ज्या ताई उभ्या राहिलेल्या आहेत ना, ते माझे गुरुच आहेत. कारण गुरु जे असतात ते आपले कधीच हात सोडत नसतात. मग कुठलीही वेळ कशीही येऊ दे, गुरु कायम आपल्या ह्याच्या पाठीमागे राहतात. तशाच पद्धतीनं तुम्ही सर्वजणी आहात. प्लस रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याकडून शिकते. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकता, पण तेवढंच मी पण शिकत राहते. आणि चांगलं आहे शिकवणं आणि शिकवून घेणं, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मला फार आवडतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट आहात. त्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे आभारी आहे. मी माझी सकाळची डेलीची जेवढी क्लिनिंग होती ना, तेवढी सगळी उरकून घेत आहे. म्हणजे पूर्णपणे आपण काय करतो ना, म्हणजे आता मी जरी बघायला गेलं माझ्या रुटीनमध्ये, तर रेग्युलर मी सकाळी झाडझटकला हात लावत नाही. पहिला स्वयंपाकाला जाते. पण आता रविवार होता, मला काही तेवढं टेन्शन नव्हतं. म्हणून विचार केला, की जेवढी काही आपली सकाळची क्लिनिंग आहे ना, खालच्या फ्लोअरची, वरती मी नंतरच जाणार आहे. कारण वरती काय एवढं अडलेलं नसतं आणि वरती म्हणजे कधी पण केलं तर चालतं. पण खाली ना आता पूजा वगैरे, पुन्हा सेवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. प्लस अभिषेक वगैरे होते. म्हणून मग विचार केला, की खालची क्लिनिंग जी आहे ती करून घ्यावी. घरातली क्लिनिंग असा मोठा एक टास्क आहे ना, की बघा आता ज्यांच्या घरात कामाला आहेत त्या प्रश्न नाही आहे त्यांना. पण ज्यांच्या घरात नाही आहे, ज्यांना स्वतःची कामं स्वतः करावी लागतात ना, त्यांच्यासाठी साफसफाई सगळ्यात मोठा टास्क ठरतो. एक वेळ स्वयंपाकाचं आपल्याकडे असतं, की बाबा हां, एखादी भाजी ॲडजस्ट करूया, एखादं काहीतरी हे करूया. पण क्लिनिंगला तसं नाही. जे आहे रेग्युलर ते करावंच लागतं आणि कोणाकोणांसाठी क्लिनिंग हा टास्क मोठा ठरला जातो. कमीत कमी 1.5-2 तास लागतात बघा. आता जे कपडे हातानं वगैरे धुतात त्यांच्यासाठी तर सांगूच नका. परवा ना मी कम्युनिटीला पोस्ट टाकलेली होती आणि ज्याच्यामध्ये मी खूप साऱ्या जणींनी विचारलेलं होतं, की तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर सांगा, ज्याची प्रश्नांची उत्तरं मी दिलेली नाही आहेत, माझ्याकडून राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या जणींनी कमेंट केलेल्या होत्या, त्याच्याबद्दल पण बोलेन. आणि ही जी नेम प्लेट आहे याच्यावर भरपूर कमेंट आलेल्या होत्या, की बाबा कितीला बसलेले आहे काय? तर 15,000 ते 16,000च्या आसपास आपल्याला बसलेले आहे. याच्यामध्ये लाईट्स वगैरे लागतात. जे मटेरियल आपण बनवून घेतलेलं आहे ना, ते एकदम ग्लॉसी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पुसायला वगैरे जाताना तर अगदी हलक्या हातानं जरी साफ केलं तरी होऊन जातं. आणि कृपा सिंधूबद्दल विचारण्यात आलेलं होतं भरपूर, की कोणाचं नाव आहे? तर समर्थांचं नाव आहे कृपा सिंधू. स्वच्छता झाल्यानंतर पुन्हा फरशी पुसून घेत आहे. थोडंसं खडे मीठ टाकलेलं आहे, गोमूत्र टाकलेलं आहे. माझं जे रेग्युलर लिक्विड आहे ते वापरलेलं आहे. फरशी वगैरे सगळी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मग माझी नित्य देवपूजा जी रेग्युलर असते ना ती करून घेतली. आज होती पौर्णिमा. मग पौर्णिमे दिवशी ना हा जो कुंचन आहे ना तो भरायचा असतो. खूप कमेंट असतात, की हे कशासाठी असतं ताई काय? तर थोडक्यात मी सांगेन. आता ज्या ताईंनी मला दिलेलं आहे त्या ताईंकडून मी माहिती घेतल्यानुसार, कारण मला आधी ह्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. त्यांच्याकडूनच मला आलेलं आहे योगायोगानं. ते मी कसं आलं काय मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. तर मला हे 2100ला बसलेलं आहे. अजून पण ह्या ताईंचा नंबर मी इथं स्क्रीनवर देत आहे. परवाच्या नंबरमध्ये गोंधळ झाला, थोडंसं पुढं मागं झाल्यामुळे कळालं नाही. त्या ताईंचा इथं नंबर देत आहे. पार्वती ताई त्यांचं नाव आहे. ₹21ला जेवढं साहित्य दिसतंय तेवढं मला बसलेलं आहे. तर असं म्हटलं जाते घरामध्ये धनधान्याची कुठलीही कमी पडू नये म्हणून, किंवा सगळ्याच गोष्टींना आता लक्ष्मीमध्ये अष्टरूपा लक्ष्मी आहे. जिथं संतान लक्ष्मी माता आहे, वैभवाची आहे, आरोग्याची आहे. ते सगळं जे काय आहे ना, ते या सेवेमध्ये मिळतं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मग त्यांनी माझ्याकडपर्यंत पाठवलेलं होतं आणि सेवा कशी करायची मी एकदम साधी सिंपल जी आता समोर आहे हीच सेवा करते. पण नामस्मरण जसं मी म्हणलेलं आहे, की लक्ष्मीचा कुठलाही मंत्र तोंडामध्ये कायम सुरू ठेवा. तुम्ही सेवा कधीही करता, मग तुम्ही रेग्युलर जरी पूजा करताना तर तुमच्या तोंडात ना एक सलग नामस्मरण ठेवा. नामस्मरणासारखी कुठलीच सेवा नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठली पूजा मांडायची गरज नाही, कुठलंही व्रत वैकल्य पकडायची गरज नाही, निरंकार उपवास करायची गरज नाही. पण तुमच्या तोंडामध्ये कायम तुम्ही काम करत आहे, तुम्ही काही करत आहे, तर तुम्ही त्यावेळेला जर तोंडामध्ये नामस्मरण ठेवलं तर ती सगळ्यात मोठी सेवा आहे. कुठलंही साधन असू दे, नसू दे, काही गरज नाही आहे तुमच्याकडे हीच गोष्ट पाहिजे, तीच गोष्ट पाहिजे. मी तेच करत असते. मी तुम्हाला कायम पॉझिटिव्ह दिसते. तुम्ही म्हणता ना, की सोनाली तू पॉझिटिव्ह असते, कायम फ्रेश असते, तर मी तेच करते. मी त्या वेळात ज्यावेळेला रिकामा वेळ असतो किंवा मी एकटी घरात असते, मी कामात असते, बोलणारं माझ्याकडेला कोणी नसतं, त्यावेळेला जवळ-जवळ
एक सलग जे नामस्मरण असतं ते तोंडामध्ये सुरू असतं. म्हणजे याचा परिणाम माझ्या आयुष्यावर खूप चांगला झालेला आहे. निगेटिव्हिटी माझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग कसं राहायचं ते नामस्मरणाची ताकद आहे. आपण इतर वेळी गाणी गुणगुणतो, पुटपुटतो किंवा इतरांबद्दल आपण काही पण विचार करतो मनात. त्यावेळेला जर तुम्ही नामस्मरणाला जर तो वेळ दिला तर बघा, त्याचा फरक खूप जाणवेल. तुमच्या आजूबाजूला जी एक म्हणतात ना वलय तयार होतात ना, ती पॉझिटिव्हिटीची होतात. त्यामुळे नामस्मरण जरूर करा. त्याच्यानंतर मग मी अभिषेक करत आहे. अभिषेकसुद्धा करताना आता ज्याचा तुम्ही अभिषेक करत आहात, आता दत्त महाराज, स्वामी समर्थ आणि बाळूमामा हे 3 गुरु आहेत आपल्या घरामध्ये. तर 3 गुरूंना आज अभिषेक घालणार आहे. ज्यांचा तुम्ही अभिषेक करता त्यांचं नामस्मरण करत राहायचं आहे. नवीन माझी यूट्यूब फॅमिली जी आहे, जोडलेली आहे माझ्यासोबत काही दिवसापासून, त्यांचं म्हणणं असतं की ताई नित्य म्हणजे रेग्युलर जर आम्हाला सेवा करायची झाली तर स्वामींची आम्ही कोणती करू दे? तर त्यांचा ग्रंथ जो मिळतो ना, तो तुम्ही घेऊन या. स्वामी चरित्र सारामृत हा जर घेऊन आला तर लोकलमध्ये जो मिळतो तो मोठा मिळतो आणि जर तुम्ही दिंडोरीमधून घेतला तर तो थोडासा छोटा आहे. म्हणजे काही भाग त्यांनी कट करून तो बनवलेला आहे. दोन्ही पण सेमच आहे, दोन्हीचा पण प्रभाव तेवढाच आहे. ते घेऊन या. ते जर नसेल तर गुरुपीठ म्हणून एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती सकाळी जेव्हा तुम्ही तुमची देवपूजा वगैरे होती ना, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की 1 पासून 3 पर्यंत, 3 पासून 6 पर्यंत असे रोज असे 7 दिवसात तुमचे 21 अध्याय जे असतात ते पूर्ण होतात. सोबत 1 माळीचा जप आहे तो करायचा आहे. तारक मंत्र खूप प्रभावशाली आहे. तारक मंत्र म्हणत जावा. जमेल तसं तुम्हाला जर नामस्मरण जास्त होत असेल तरी पण करा, पण 3 अध्याय तारक मंत्र आणि जपमाळ हे नित्यसेवेमध्ये जरूर करा. स्वामींची सेवा खूप चांगली आहे ती. आणि नित्यसेवा मी म्हणेन की इतर तुम्हाला काही सध्या म्हणजे जमतं किंवा न जमतं किंवा तुम्ही नवीन आहात आणि तुमचं तेवढं फास्ट पाठांतर नाही आहे, तुम्हाला तेवढं उच्चार जास्त जमत नसतील ना, कारण नवीन असल्यानंतर नाही जमत ना आपल्याला, तर तुम्ही रेग्युलर 3-3 घेत चला. एका महिन्याभरातच तुमचं अखंड पुस्तक जे आहे, जी पोथी आहे ना, ती पूर्णपणे पाठ होऊन जाईल. तुम्हाला काहीही वाटणार नाही आणि मग तुम्ही नंतर गुरुवार करू शकता, पारायण करू शकता. माझे सगळे व्हिडिओ आहेत ताईंनो. नवीन ताईंचे प्रश्न साहजिक आहेत आणि त्याच्यावरच मला जास्त 90% प्रश्न जे असतात ते त्याच्यावरतीच असतात की ताई ही गोष्ट आम्हाला करायची कशी करू? तर मी कायम सांगितलेलं आहे की मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. मी कम्युनिटीला सुद्धा टाकते. तिथून तुम्ही बघा. पण सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर नित्यसेवेला महत्त्व द्या आणि पुन्हा सगळं तुम्ही करा. आता जेवढ्या घरात मूर्त्या होत्या, आता यातल्या मी काही आणलेल्या नाही आहेत. माझ्या 1-2 आहेत. मी आधी एक आणलेली होती, नंतर एक आणलेली होती. बाकीच्या जेवढ्या दिसत आहेत तेवढ्या सगळ्या गिफ्ट स्वरूपात आलेल्या होत्या. त्यामुळे वरती ठेवून दिलेले आहेत, पण ती काही शोची वस्तू नाही आहे. आजचा दिवस एवढा छान आहे, एवढा हे आहे म्हणून मी काय करते की स्पेशल जेव्हा कधी अशी पूजा असते स्वामींची ना, त्यावेळेला त्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या काढते, स्वच्छ करते आणि सगळ्यांची पूजा करते. मी जसं 2-4 वेळा तुम्हाला शेअर केलं की मला कापसाचे, तेलाचे अनुभव खूप विचित्र आले. मग त्याच्यानंतर मी काय केलेलं होतं, ज्या छोट्या वाती असतात, ज्याला फुलवात आपण काय म्हणतो, राऊंड असतं वरच्या साईडला, त्या वाती ज्या आहेत ना त्या आणलेल्या होत्या. आता मी समईमध्ये सुद्धा त्या लावते. तर पूर्ण जी आरती पेट घेत होती ना, ती आता घेत नाही आहे. म्हणजे तिथल्या तिथंच ते हे होतं आणि छान पेटतं. म्हणजे आता जे अष्टलक्ष्मी दिवा जो आहे ना, तो मी लावते ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तेच लावत आहे. मला चांगला अनुभव आला या 4-5 दिवसात. पूजा जी आहे ती मांडून झाली. फुलांचा मात्र थोडासा तुटवडा आहे. आता बघूया, मला सागर आणून देतो म्हटलं आहे जवळच्या एरियातून, कारण आमच्या इथं फुलं जवळपास मिळत नाहीत. मिळाली तर झेंडूचीच मिळतात. मी म्हटलं गजरा तरी मिळाला तरी बघ, कारण तो तिकडच्या साईडला कामाला होता. जो आधीचा होता मी आणून ठेवलेला होता हार वगैरे, ते सगळं आणून ठेवलं. आता ना सुरुवातीला मी नैवेद्य दाखवून घेत आहे. म्हणजे जे काय आहे, आता दूध साखरेचा ठेवा, रेग्युलर कुठला नैवेद्य ठेवायचा कमेंट असतात. दूध साखर ठेवा किंवा नुसती साखर जरी ठेवली तर चालेल, पण स्वामींना कधीही नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवा. मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून शिकले आहे, कारण स्वामी सेवा ना, खूप सारी स्वामी सेवा ना मला माझ्या यूट्यूब फॅमिलीने शिकवलेलं आहे. माझ्या आधीचे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मग हळदीचं लेपन वगैरे जे काय रेग्युलर आहे ते मी करून घेत आहे. हा जो ड्रेस आहे ना, हा फक्त आणि फक्त मी गुरुवारसाठी किंवा स्वामींच्या सेवेसाठीच ठेवणार आहे, कारण मला कमेंट पण आलेल्या होत्या की ताई हा फक्त गुरुवारसाठी ठेव, बाकी रेग्युलर बाहेर जाताना इकडं तिकडं किंवा घरामध्ये मी वापरणार नाही आहे.
आणि शुक्रवारचा जो व्हिडिओ गेला ना त्याच्यामध्ये सुद्धा शनिवारच्या व्हिडिओमध्ये ना मला एका ताईने कमेंट केलेली होती की ताई तू आता वैभवलक्ष्मी व्रत वगैरे करते तर त्याच्यामध्ये ना एक ड्रेस जो असतो ना तो फक्त त्याच दिवसासाठी ठेवत जा. म्हणजे आता तू वैभवलक्ष्मी व्रत कायम करते तर तो इतर ह्याच्याला वापरत जाऊ नको, म्हणजे बाहेर जाताना वगैरे हे ते, तर त्याच्यासाठी ठेव. तर हो, त्यांचं बरोबर आहे ते. कारण काही अशा महत्त्वाच्या आपल्या पूजा असतात ज्या आठवड्यातल्या किंवा पारायण वगैरे, तर त्या काळामध्ये असं म्हटलं जाते की जो असा ड्रेस असावा किंवा जे असं असावं की जे आपण इतर ह्याला वापरलेलं नसावं. त्यामुळे मग मी विचार केला की ठीक आहे, काही गोष्टी बरोबर असतात तर बरोबरच आहेत. मग आता हा फक्त आणि फक्त गुरुवारसाठी ठेवीन. बाकी बाहेरच्या साईडला दिवा वगैरे लावणं ह्या सगळ्या गोष्टी, आणि मला 12च्या आत जे काय माझं 21 अध्याय वगैरे जे होते ना ते घ्यायचं होतं. त्यामुळे आज स्वयंपाकाचं मी रिलॅक्स होते. कधी कधी असं छान योगावर येतं बघा ना की रविवारची सुट्टी असते, आपली धावपळ नसते, आणि ज्यावेळेला मग डब्यांची गडबड वगैरे त्यावेळेला फार तारांबळ उडते. आता पंचामृत बनवत आहे. आज विचार केलेला आहे, बघूया संध्याकाळच्या टायमिंगला बेसनाचे लाडू वगैरे बनवावं, ही करावं. पण दिवसभराच्या आता आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात, त्यातून वेळ मिळाला तर नक्कीच बनवणार आहे. तात्पुरतं आता पंचामृत जे आहे ज्याच्यामध्ये दूध, केळी, मध, तूप, साखर हे केलेलं आहे. सोबतच म्हटलं तर ते झालेलं आहे. पण आरू म्हणत होता मम्मी मला भूक लागलेली आहे. मग भाजी वगैरे कटिंग करून घेतली आणि चपात्या ज्या होत्या त्या चिवणे केलेल्या होत्या. रविवारची सुट्टी होती त्यामुळे 3 चपात्या केल्या. जी परवाची पात्रची भाजी जी होती ना त्याची कमेंट आलेली होती की ताई ते जरूर शेअर कर. तर हे बघा पात्रचीच भाजी मी बनवत आहे. आज साधी सिंपल पात्रची भाजी बनवत आहे. कांदा घातलेला आहे. कांदा आवडत असेल तर घालू शकता, नसेल तर लसणाची फोडणी दिली तरी पण चालेल. कांदा भाजल्यानंतर शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि हिरवी मिरची या तिन्हीचं जे वाटण आहे ते वाटण मी व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये पात्राची भाजी जी आहे ती घातली जाते. पात्राची भाजी औषधी जर बघायला गेलं तर फार गुणकारी आहे. आणि गावाकडे मी लहान होते तेव्हा ना आजोबा वगैरे किंवा घरातली माणसं काय करायची, बांधाची जेवायला यायच्या वेळेला तोडून आणायची आणि कोरडी भाजी खाल्ली जायची. म्हणजे पूर्वीची लोक कोरडी भाज्या म्हणजे कुठलीही पालेभाजी असू दे ती खात होती. रेग्युलर पालेभाज्या आपण जशा बनवतो तशाच पद्धतीने साधी सिंपल भाजी आहे, चवीला पण छान होते. जर मिळाली तर आणा आणि जरूर करून बघा. तर एका ताईचा असा म्हणजे प्रश्न होता की ताई आयुष्यामध्ये गुरु एवढे महत्त्वाचे असतात का? तर हो, आयुष्यामध्ये गुरु खूप महत्त्वाचे असतात. कारण तुम्ही देवाची एक वेळ सेवा करा न करा, पण गुरूंची सेवा जरूर करा. गुरुचा हात जो आहे तो तुमच्या डोक्यावर कायम असणं गरजेचं आहे. कारण आपण मनुष्य जन्म आहे, आपल्या आयुष्यात चढ उतार, सुख दुःख खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तारणारे जे असतात ते आपले गुरुच असतात. असं म्हटलं जाते की एक वेळ देव आपल्यावर रागाला येईल पण गुरु येत नसतात, आणि एक वेळ देव कोपेल पण गुरु कोपत नाहीत. पण जेव्हा गुरु कोपतात ना त्यावेळेला आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. म्हणजे देव कोपला तर आपल्याला तारणारे गुरु असतात, पण जेव्हा गुरु कोपतील ना तर आपल्याला तारणारे कुणीच नसतं. त्यामुळे गुरुची ताकद ही आपल्या पाठीमागे कधी कधी पण असावी. दुसरी गोष्ट, कुठलेही गुरु करा, असं नाही की तुम्ही स्वामींनाच करा. साईबाबा आहे, शंकर बाबा आहेत, खूप सारे गुरु आहेत, त्यांना तुम्ही गुरु करणं म्हणजे काय असतं? नामस्मरण करणं, तुमच्या आयुष्यातला थोडा का होईना वेळ तुम्ही त्यांच्यासाठी देणं, तुमच्या सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही गुरुचा सहभागी करून घेणं म्हणजे गुरु असतं. गुरु असणं म्हणजे काय फार मोठं करावं लागतं असं काही नाही आहे. सतत नामस्मरण केलं तरी पण चालतं, पण गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असावा. तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला सांगत आहे कारण एका ताईचं म्हणजे कमेंट होती की मी माळ आणलेली आहे पण ती माळ जपायची कशी माहीत नाही. मला पण आधी माहीत नव्हतं, मी तर लई चुकीच्या माळा जपलेल्या आहेत. पण आपल्या यूट्यूब फॅमिलीने जसं जसं सांगितलं तसं त्या बोटावरती घेऊन ती ओढायची असते. सुरुवातीला घेतल्यानंतर डोळ्याला लावायची दोन्ही, आणि मग हृदयाशी धरायची, आणि मग त्याच्यानंतर जे काय आहे ते जपमाळ करायची. त्याच्यानंतर मग मी जे काय माझा तारक मंत्र 21 अध्याय सगळं पूर्ण केलं, आणि शेवटला मी कुंकुमार्चन केलं आहे. कारण पौर्णिमा होती, पौर्णिमेला कुंकुमार्चन जरूर करत चला. यावेळेला तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकता किंवा एक सलग जो बीज मंत्र आहे तो 3 देवींचा बीज मंत्र जो आहे तो एक आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. याचा जरी तुम्ही करत कुंकुमार्चन केलं तरी पण चालेल. तर असं व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.